ज्या शेतकऱ्यांनी MIDC होण्यासाठी शासनाला आपली जागा अगदी अल्प मोबदल्यात दिली, त्या शेतकऱ्यांना आता तिथं स्मशानभूमी होण्यासाठी, स्मशानभूमीला जागा मिळण्यासाठी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी उपोषणाला बसून शासनाचं लक्ष वेधावं लागतंय। नेरूर वाकचौडी इथले प्रकल्पग्रस्त शेतकरी श्याम गावडे हे गेल्या 3 वर्षापासून स्मशानभूमीसाठी उपोषण करतायत, पण अजूनही MIDC प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे यंदा सुद्धा त्यांना याच मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी MIDC कार्यालयासमोर उपोषण करावं लागतंय। प्रकल्पग्रस्त श्याम गावडे हे आपल्या सहकारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह उपोषणाला बसले आहेत। MIDC कडून स्मशानभूमीसाठी 3 गुंठे जागा आणि स्मशानभूमीला जोड रस्ता अशा मागण्या श्याम गावडे यांनी MIDC प्रशासनासमोर ठेवल्या आहेत। यासाठी ते 3 वर्ष उपोषण करतायत, पण तुमची मागणी वरिष्ठांकडे पाठवतो असं उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळतं, पण प्रश्न काही सुटत नाही। आज देखील MIDC अधिकारी चर्चा करण्यासाठी उपोषणकर्त्यांना भेटले। तुमची मागणी वरिष्ठांना कळवतो असं उत्तर त्यांनी उपोषणकर्त्यांना दिलं आणि निघून गेले। तुम्हाला काही अधिकार नाहीत तर सक्षम अधिकारी घेऊन या अशी मागणी संतप्त उपोषणकर्त्यांनी यावेळी केली, पण उपोषणकर्त्यांचं समाधान झालं नाही। दरम्यान ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका श्याम गावडे यांनी घेतली आहे। 15 ऑगस्ट 26 जानेवारी जवळजवळ 3 वर्ष मी उपोषण करतो। ह्या दिवशी उपोषण करायची माझी खरोखरच इच्छा नसते, तरी पण मी नावेला आज 2-3 वर्ष उपोषणाला बसतो। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला ह्याच्यामध्ये पण मी त्यांच्याजवळ उपोषणं केली, पण ती केलेली मला हे नाही। पण ह्या अशा 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला उपोषण मला करण्याची इच्छा नसून तरी पण मी ह्या अधिकाऱ्यांसमोर उपोषणाला बसतो। मला हे खरोखरच हे दुःख आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की तुम्ही आम्हाला स्मशानभूमीसाठी 3 गुंठे जागा द्या आणि स्मशानभूमीला जायला जोड रस्ता MIDC हद्दीतून द्या, एवढीच आमची छोटीशी मागणी आहे। तरी पण हे अधिकारी प्रत्येक वेळी आज 3 वर्ष हेच सांगतात, तुमचा पाठपुरावा चालू आहे, तुमच्या ह्याचा आम्ही फॉलोअप घेतला आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ पाठवला आहे, एवढंच ह्यांचं उत्तर असतं। ह्याच्यावर आजपर्यंत आज 15 ऑगस्टपर्यंत एकही आम्हाला ठोस असं त्यांचं उत्तर नाही। फक्त आम्ही उपोषणाचं हे दिलं की सांगतात तुमचं आम्ही मागणी वरती पाठवली, एवढंच यांचं म्हणणं असतं। ह्याच्या पलीकडे काय नाही। तहसीलदार आणि हे मुल्ला मॅडम यांची पोलीस अधिकारी निरीक्षक यांची पण 26 जानेवारीच्या पूर्वी आमची मीटिंग झाली होती। तहसीलदार साहेबांनी पण आम्हाला आणि ह्यांना सांगितलं की या MIDCने जो काय तुम्ही फॉलोअप घेता तो 15 दिवसांनी आम्हाला आणि श्याम गावडे यांना फॉलोअप द्या। आजपर्यंत या MIDC अधिकाऱ्यांनी किंवा MIDCने आजपर्यंत मला एक साधं पत्र दिलं नाही, बाबा हा तुमचा प्रस्ताव आहे, तुम्ही अमुक ठिकाणी पाठवला आहे, अमुक मंजुरीला गेला आहे, असं आजपर्यंत काही झालेलं नाही। त्याच्यामुळे आज मी 15 ऑगस्टला नाविलाज असतो आज मी ते उपोषणाला बसलो आहे। जोपर्यंत यांचं 3 गुंठे जागा आणि माझ्या जी मागणी आहे जोड रस्त्याची जोपर्यंत ते देत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही। त्याच्यासाठी आम्हाला जाळायला जी स्मशानभूमीसाठी जागा मागतो ती पहिली द्या आणि मग आम्हाला वर पाठवा। या उपोषणस्थळी नेरूर सरपंच भक्ती गाडी यांनी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा दिला। यावेळी अजित मार्गी, मंगेश राऊत, अनिल गावडे, आनंद गावडे, बाळकृष्ण गावडे, सुरेश गावडे, संदीप गावडे, अरुण गावडे, मंगेश गावडे, शिल्पा गावडे उपस्थित होते। मृत्यूनंतर केवळ अंतिम संस्कार करण्यासाठीच या प्रकल्पग्रस्तांना 3 गुंठे जागा हवी आहे, पण त्यासाठी सुद्धा MIDC प्रशासनासोबत त्यांना संघर्ष करावा लागतोय, हीच खरी शोकांतिका म्हणावी लागेल।